येस, नमस्कार. तर आपल्या समोर आहे टोयोटा हायरायडर हायब्रिडमध्ये. आपल्या समोर जी गाडी आहे ती व्ही मॉडेलमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं समोर तर तुम्हाला वाईल्ड ॲकॉस्टिक विंडशील्ड येते, त्याच्यामुळे आपला NVH कमी होतो. इथं पाहिलं तुम्ही तर बोनेटला क्रीज लाईन येतात, जेणेकरून आपलं एरोडायनॅमिक सुधारतं, गाडीची स्टॅबिलिटी वाढते आणि गाडीचा लुक इन्हान्स होतो. इथं पाहिलं तुम्हाला तर DRLs येतात, डे रनिंग लॅम्प येतात याच्यामध्ये. इथं पाहिलं तुम्ही तर तुम्हाला LED प्रोजेक्टर येतो, ज्याच्यामुळे तुमची विजिबिलिटी खूप चांगली राहते. नाईट ड्राईव्हमध्ये तुम्हाला समोरचा जो रस्ता आहे तो विजिबल राहतो. खाली पाहिलं तुम्हाला ट्रेपोझायडल ग्रिल येते आणि क्रोम शेपमध्ये, जेणेकरून तुमच्या इथं पाहिलं तर तुम्हाला व्हेंटिलेशन मिळतं. इंजिनच्या व्हेंटिलेशनसाठी तिथं काही तुम्हाला हे दिलेलं आहेत, एअर सप्लाय होण्यासाठी. इथं पाहिलं तुम्हाला कार्बन फिनिशमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर येतं. हा टोयोटाचा लोगो आहे, जो की 3 सर्कलने बनलेला आहे. हा जो आहे हा कस्टमर हार्ट आहे, हा प्रोडक्ट हार्ट आणि हा टोयोटा ट्रस्ट, हा टोयोटाचा वर्ल्ड वाईड लोगो आहे. आता गाडीमध्ये काय काय फीचर्स येतात ते आतमध्ये जाऊन पाहू. इथं पाहिलं तुम्ही तर याला कारला आपल्या 360 डिग्री कॅमेरा येतो. त्याचा एक कॅमेरा इथं एक सेट केलेला आहे. गाडीला तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर येतो, जो की दोन्ही बाजूला येतो. तुम्ही दोन्ही साईडनं कीलेस एंट्री करू शकता. आतमध्ये पाहिलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला पियानो ब्लॅक फिनिशमध्ये ड्युअल टोनमध्ये इंटिरियर मिळतं. या साईडला तुम्हाला सिंगल टचमध्ये विंडो अप डाऊनचा ऑप्शन मिळतो. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिरर, इलेक्ट्रिकली फोल्डेबल मिरर मिळतात. इथं तुम्हाला विंडो चाइल्ड लॉक मिळतं, लॉक अनलॉक मिळतं. या साईडला आला तुम्ही पुश स्टार्ट बटन आहे, जेणेकरून तुम्ही गाडीचा क्लच ब्रेक प्रेस करून बटन दाबल्यानंतर गाडी स्टार्ट होते. इथं पाहिलं तुम्हाला इथं पण सॉफ्ट टच मटेरियल मिळतं. 8 वे ॲडजस्टेबल सीट्स मिळतात, जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये ड्राईव्ह करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग ॲडजस्टमेंट मिळतात. क्रूज कंट्रोल मिळतं. स्टेअरिंग माउंटेन कंट्रोल्स मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो मल्टीमीडिया डिस्प्ले आहे, एंटरटेनमेंटचा जो म्युझिक सिस्टीम आहे तो कंट्रोल करू शकता. त्यानंतर तुम्ही या साईडला आलेत तर तुम्हाला इथं लेदर सीट्स मिळतात. टॉप मॉडेलला, व्ही मॉडेलला व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आहे, ज्याला आपण ECVT म्हणतो. त्याच्यानंतर गाडीला तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा येतो, त्याचं व्ह्यूचं बटन इथं येतं. गाडीला हेड्सअप डिस्प्ले येतो. अजून आपण गाडीला पाहिलं तर साधारण 210 mm ग्राउंड क्लिअरन्स येतो, जो की आपण रफ रोडमध्ये, रफ पॅचमध्ये खूप चांगला ग्राउंड क्लिअरन्स आहे. कोणतेही मोठे स्पीड ब्रेकरला वगैरे आपली गाडी खाली घासत नाही. त्यानंतर इथं पाहिलं तुम्ही 215/60 R17 इंचेसचे तुम्हाला डायमंड कटमध्ये ॲलॉय आणि टायर साईज मिळते. गाडीचा व्हील बेस 2600चा आहे, त्यामुळे गाडीला लेगरूम खूप चांगली मिळते. इथं पाहिलं आपण तर गाडी खूप स्पेसियस आहे. इथं तुम्हाला सनशेड विंडो कर्टन मिळतात, ज्याच्यामुळं तुम्हाला सूर्याचा प्रकाशामुळं जे काही गाडीमध्ये हीट वगैरे होते ती तुम्ही इथून हे करू शकता, ब्लॉक करू शकता. इथं तुम्हाला विंडोचे कंट्रोल्स आहेत. सॉफ्ट टच मटेरियलमध्ये हे सर्व मिळतं. पियानो ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला इथं इंटिरियर मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मॅगझिन होल्डर आहे. रिअर AC आहे. इथं तुम्हाला 2 टाईप C तुम्हाला चार्जिंग पोर्ट मिळतात. आर्मरेस्ट मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कप होल्डर मिळतो. गाडीला तुम्ही पाहिलं तर पॅनोरामिक सनरूफ आहे, जे की 60% ओपन होतं. इथं तुम्हाला रीडिंग लॅम्प आहे. जर तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला त्याचा रीडिंग करण्यासाठी फायदा होतो. त्याच्यानंतर आपले जे सीट्स आहेत ते थोडेसे रिक्लाइन होतात. नॉर्मली 60-40 स्प्लिट सीट्स आहेत. गाडीचं विड्थ जी आहे ती 1795 आहे, त्यामुळं तुम्हाला जी केबिन साईज मिळते ती खूप चांगली मिळते. लेगरूम चांगला मिळतो. गाडीची लेंथ 4365 mm आहे, त्याच्यामुळं तुमचा लेगरूम हा चांगला राहतो. लॉंग ड्राईव्हला तुम्हाला कम्फर्टेबली तुम्ही लॉंग ड्राईव्ह करू शकता. बूट स्पेसच दाखवणार डायरेक्ट. गाडीला पाहिलं तुम्ही तर इथं C शेपमध्ये LED टेल लॅम्प्स येतात. इथं तुम्हाला रिव्हर्स घेताना जी काही लाईट लागते ती येते. इथं रिफ्लेक्टर येतो, इथे इंडिकेटर येतात. इथं
व्ही म्हणजे ही कारचं मॉडेल व्ही आहे, त्यामुळे त्याचं बेजिंग इथे येतं. हे झिरो एमिशन HEV म्हणजे हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल आहे, जी खूप कमी पोल्युशन करते, त्यामुळं हा इथं झिरो एमिशनचा लोगो दिलेला आहे. आपण पाहिलं तर साधारण हायरायडरला 273 लिटरचा बूट स्पेस येतो. इथं हायब्रिड बॅटरी आहे, जेणेकरून आपली कार जी हायब्रिड आहे त्याची बॅटरी 177 वोल्टची आहे, जी की इथं माउंट केलेली आहे. खाली पाहिलं तर आपण तर गाडीला तुम्हाला छोटा स्पेस मिळतो. इथं पाहिलं तर तुम्हाला पंक्चर किट मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला हे पंक्चर किटसाठी एक लागणारं लिक्विड आहे, जे 4 mm पर्यंतची पंक्चर फिल करतं. आपल्याला गाडीची पंक्चर काढण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर आपण आता आतमध्ये इन्फोटेनमेंटची सिस्टीम बघू. आपण हायरायडरला 9 इंची टच स्क्रीन डिस्प्ले येतो. याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले हे वायरलेस आहे. तुम्हाला FM AMचं पण ऑप्शन याच्यामध्ये मिळतो. तुम्ही पाहिलं तर कारला पॅनोरामिक सनरूफ येतं, जे की 60% पर्यंत ओपन होऊ शकतं. वाईल्ड ओपनिंग आहे याचं, त्यामुळे तुम्हाला जे फ्रेश एअर वगैरे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. इथं पाहिलं तुम्हाला दोन्ही साईडला कॅबिन लाईट्स मिळतात, ज्या की LED मध्ये आहेत. इथं गॉगल होल्डर मिळतो. सिंगल टचमध्ये तुमचं सनरूफ क्लोज होता. ॲटो डिमिंग ओव्हर मिळतात, जेणेकरून नाईट ड्राईव्हमध्ये जर पाठीमागच्या गाडीचा लाईट आहे तो जर आला तरी तुम्हाला त्याचा जास्त काही ड्रायव्हिंगमध्ये त्रास होत नाही. इथं पाहिलं तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल AC कंट्रोल्स मिळतात. इथं तुमचं वायरलेस चार्जर आहे. जर फोन तुमचा अनेबल असेल तर इथं तुम्ही तुमचा फोन ठेवून चार्ज करू शकता. आपलं जे शोरूम आहे ते कात्रज आंबेगाव जवळ आहे आणि आपल्या शोरूमचं नाव आहे राजयोग टोयोटा, जे की कात्रजच्या जवळ PNG ज्वेलर्स आहे त्याच्या जवळच आहे. तुम्ही नवले ब्रिजकडनं कात्रजला जाताना डाव्या बाजूला आपलं शोरूम आहे.